नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. आपल्यासाठी खूप वेगळा विषय घेऊन आलेलो आहे. खरं तर लोकांच्या मनामध्ये खूप शंका आहेत आणि त्या शंकेचं निरसन आपण डॉक्टर ज्योती डवळे यांच्याकडनं करून घेणार आहोत. आणि त्या धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांना आपण विचारूयात. आणि सुरुवातीला मॅडम, तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार. मला इथे बोलवून तुम्ही याच्याबद्दल HPV बद्दल बोलणार आहात, तर त्याबद्दल मी आभारी आहे की मला पण आवर्जून सांगू इच्छिते, कारण हा ज्वलंत विषय आहे आणि लोकांना पण तो तेवढा कळला पाहिजे. अगदी साधा प्रश्न हा लोकांना पडतो, किंवा HPV म्हणजे नेमकं काय, तर ह्या संदर्भात नक्कीच आम्हाला जाणून दिलं. HPV म्हणजे पहिले आपण हे जाणून घेऊया की HPV वॅक्सिन साठी HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तर हे व्हायरसमुळे काय होतं, या व्हायरसमुळे बरेचसे कॅन्सर उद्भवू शकतात, जसे की गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर, आपण सर्वायकल कॅन्सर ज्याला म्हणतो, तसेच घशाचा कॅन्सर, ओरोफॅरेंजियल कॅन्सर आपण त्याला म्हणतो, गुदद्वाराचा कॅन्सर, जसे ॲनल कॅन्सर असतं. आणि ते सोडून काही वॉर्ड्स, जसे जेनायटल वॉर्ड, गुप्तांगाचे वॉर्ड्स, ह्या सगळ्या गोष्टी या HPV व्हायरसमुळे उद्भवू शकतात. आणि त्यामुळे आपण या गोष्टीला बिलकुल ज्या लसीकरण करून फक्त जर आपण ह्या सर्व गोष्टींना टाळू शकत असू, तर नक्कीच आपण हे वॅक्सिन HPV व्हायरस साठीच निघालेलं जे वॅक्सिन आहे ते नक्कीच घेतलं पाहिजे. आता या HPV मुळे उद्भवणाऱ्या आजाराबद्दल आपण माहिती सांगितली, पण ही लस जी आहे ते कुणी घेतली पाहिजे? मुलांना पण दिली जाते आणि मुलींना पण दिली जाते का, की दोघांनाही दिली जाते? जसं मी सांगितलं की हे जे होणारे कॅन्सर आहेत आणि जेनायटल वॉर्ड्स आहेत, हे यातला फक्त गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर हा स्त्रियांना होतो, पण बाकीचे सगळ्या गोष्टी आहेत ह्या दोन्हीही जातींना होतात, स्त्री व पुरुष. त्यामुळे हे वॅक्सिन दोघांनाही दिलं जाणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु अशी गोष्ट आहे की स्त्रियांना होणारा त्रास हा याच्यामध्ये संख्या जास्त आहे, त्यामुळे आवर्जून मुलींना नक्कीच दिला पाहिजे. त्याच्यामध्ये साधारणतः एक 100 मुलींच्या पाठीमागे किती मुलींना हा आजार उद्भवतो? आता आपल्याला जर याचा गांभीर्य काढायचं असेल तर दरवर्षी भारतामध्ये 1,20,000 ते 1,30,000 महिलांना गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर हा होतो आणि 75,000 महिला दरवर्षी या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडतात. तर याचा जर मोठ्या प्रमाणात आपल्याला समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक 7व्या मिनिटाला एक स्त्री भारतामध्ये गर्भपिशवीच्या मुखाच्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडते. आणि ही खूप मोठी चिंतादायक बाब आहे की 7व्या मिनिटाला एक स्त्री जर जात असेल, ती कोणाची आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण एक स्त्री जर घरातनं गेली किंवा तिचा मृत्यू झाला तर अख्खं घर कोसळतं. तर ह्यामुळे याचं गांभीर्य जाणवलं पाहिजे सर्वांना. आणि जर त्या कारणाने जर तुम्ही लस घेत असाल आणि स्वतः एवढ्या मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट पडत असेल की ही गोष्ट थांबवू शकतो किंवा कमी करू शकतो, तर ती खूप महत्वाची गोष्ट आहे समाजासाठी. आता तुम्ही सांगितलं की दर 7व्या मिनिटाला एका महिलेचा मृत्यू HPV ही लस न घेतल्यामुळं होतो. गर्भपिशवीच्या तोंडाच्या कॅन्सरमुळे होतो. लस हे त्याच्यासाठी प्रतिबंधक उपाय आहे. तर ही लस जी आहे ते किती वर्षाच्या मुलांना मुलींना दिली पाहिजे आणि किती वर्षापर्यंत दिली तरी चालतं? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ऑलरेडी रेकमेंड केलेलं आहे 9 ते 14व्या वर्षापर्यंत जर तुम्ही ही लस दिली तर ही अति उत्तम टाइमलाईन आहे त्यासाठी. आणि मुलांना सुद्धा त्याच वेळेत आणि मुलींना सुद्धा त्याच वेळेत. 14 वर्षाच्या पुढेही तुम्ही ही लस देऊ शकता, पण योग्य वेळ, सगळ्यात उत्तम वेळ ही 9 ते 14व्या वर्षापर्यंत आहे. आता याच्यामध्ये आणखी एक अशी शंका आहे की HPV लस जी आहे ती फक्त मुलींनाच दिली पाहिजे असं काही जणांचं म्हणणं आहे, कारण तो गर्भाशयाच्या पिशवीचा
कॅन्सर होतो म्हणून, आणि पुरुषांना किंवा मुलांना देण्याची काय आवश्यकता नाहीये, या संदर्भात आपण काय सांगाल? हा जो HPV व्हायरस आहे मुख्यतः मुलांच्याच माध्यमातनं हा पसरला जातो. आपण याला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज म्हणतो आणि मुलांना मध्ये ह्याचा संसर्ग किंवा याचं उत्पत्ती म्हणतो किंवा त्यांना इन्फेक्शन होत आहे. आणि पण दुर्दैव असं आहे की त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो मुलींवरती जास्त आहे. म्हणजे आणि त्यामुळे मुलींना हा या लेवलचा कॅन्सर होतो पुरुषांकडनं, कारण हा सेक्शुअली ट्रान्समिटेड व्हायरस आहे आणि ते पुढे जाऊन होऊ नये म्हणून आपण ही लस घेतो. पण नक्कीच जर तुम्ही मुलांना दिली तर मुलांना पण हा संसर्ग होणार नाही आणि त्यामुळे मुलींचाही त्यामुळे फायदा होईल. खरं तर पाठीमागं मी एक आपल्या चॅनलवरती धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आवाहन केलं होतं की ही लस घ्या, आणि त्यानंतर मला काही जणांचे फोन आले. त्याच्यामध्ये मला एक प्रश्न त्यांनी विचारला होता, तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो की ही लस घेतल्यानंतर मुलींना भविष्यामध्ये बाळ होत नाही अशी पण शंका लोकांमध्ये आहे. या संदर्भात आपण काय सांगा? हा प्रश्न मलाही बऱ्याच वेळा विचारला जातो, बऱ्याच पालकांकडनं विचारला जातो. हा भ्रम आहे. याच्यावरती आतापर्यंत कुठलाही रिसर्च पेपर नाही आहे किंवा असं प्रूफ मिळालेलं नाही आहे की जे काही असं सांगतंय की ज्याच्यामुळे मुलींना भविष्यात अशा काही पद्धतीचा आजार म्हणजे त्रास होऊ शकतो किंवा समस्या उद्भवू शकतात. परंतु मला एवढं नक्की सांगायचंय की हे जर तुम्ही लस घेतली तर पुढे जाऊन मुलींना फायदाच होईल. भले तो तिच्या म्हणजे रिप्रोडक्टिव्ह लाईफ जे आपण म्हणतो की ज्या काळामध्ये तिला बाळ होतं किंवा ज्याच्याशी रिलेटेड काही बाकीच्या समस्या असतात, इन्फेक्शन असतात, तर त्याच्यामुळे ही जर लस घेतली तर मुलींना फायदाच होईल, नुकसान तर होणार नाही आणि इन्फर्टिलिटी वगैरे अशा गोष्टी तर समस्या उद्भवणारच नाही. आणि आपण कित्येक साऱ्या लसी घेतलेल्या आहेत आतापर्यंत. म्हणजे या सर्व लसी जेव्हा आपण लोकांपर्यंत कुठलेही शासन पोहोचवतं त्याच्या आधी त्याचे कित्येक ट्रायल केले जातात. अॅनिमल ट्रायल्स असतात, ह्युमन ट्रायल्स असतात आणि त्याचा एक लॉंग टर्म इफेक्ट बघितला जातो. त्यानंतरच ही लस लोकांसाठी कार्यरत करण्यात येते. आणि एवढी सगळ्या जर लेवल्सवर एखादी लस गेली असेल तर ती नक्की जोपर्यंत खात्री नसते तोपर्यंत लोकांसाठी आणली जातच नाही. त्यामुळे अगदी बिनधास्त तुम्ही न काही विचार करता ही लस घेतलीच पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही लस कुठं उपलब्ध असते, याची किंमत काय असते, का मोफत असते? या लसीची किंमत साधारण भारतामध्ये 2000 पासून अगदी 9-10 हजारापर्यंत आहे. पण सध्या शासनाने एक मोहीम काढली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ही लस मोफत मिळत आहे. धाराशिव मध्ये ही लस UPHC जिथे जिथे UPHC आहेत हेल्थ केअर सेंटर तिकडे मिळते आणि आपल्याकडे म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज महाविद्यालयामध्ये ही काही दिवसातच चालू होईल. पण गव्हर्नमेंटनी आवर्जून सांगितलेलं आहे की पुढच्या काही महिन्यांपर्यंत ही लस ही मोफत दिली जाईल 14 वर्षाच्या मुलींना पर्यंत. आणि हे तुम्ही याचा नक्की फायदा घेतला पाहिजे आणि तुम्ही नक्कीच जिथे जिथे ही अवेलेबल आहे सध्या UPHC गव्हर्नमेंट सेंटर्स मध्ये तिथं जाऊन घेतली पाहिजे. मॅडम, ही HPV लस जी आहे मुलं आणि मुली दोघांनी घेतली पाहिजे हे तुम्ही सांगितलेलंच आहे, पण याचे भविष्यामध्ये काही साईड इफेक्ट होतात का? त्याच्यामुळे काही शरीराला काही नवीन आजार उद्भवतात का? लॉंग टर्म साईड इफेक्ट तर काही नाही आहे की पुढे तुम्ही भविष्यात विचारत असाल की 2-4-5 वर्षानंतर काही होत असेल तर त्याच्यात तर काही साईड इफेक्ट नाही. पण जे शॉर्ट टर्म साईड इफेक्ट आहेत जसे की आपण कोणतीही लस किंवा कुठलंही, कारण हे इंजेक्शन फॉर्म मध्ये लस आहे, तर आपल्याला जिथे आपण इंजेक्शन घेतो तिथे थोडासा डिस्कम्फर्ट होणे, ती जागा एखादा दिवस थोडासा दुखणे किंवा माइल्ड प्रमाणात म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात ताप येणे थोड्या काळासाठी, ते पण सर्वांना होत नाही. काहीच अशी लोकसंख्या ज्याच्यामध्ये तुम्ही घेत असाल त्याच्यातल्याही काहीच लोकांना ते होतं. ऍलर्जी तेही अगदी क्वचित, म्हणजे नाहीच म्हणा. असे काही इमिडिएट साईड इफेक्ट आपण जे म्हणू शकतो, पण ते फार काही. म्हणजे आधी 5 वर्षाच्या आतमध्ये आपण बाळांना वेगवेगळे डोस देतो
त्यावेळेस जे थोडीशी ताप असेल, थोडस कणकणी असेल, या पद्धतीचे इफेक्ट दिसू शकतात. आता आपण लहान मुलांना जसं बिनधास्त कुठलीही लस देतो, हो. आपले नॅशनल रेजिम मध्ये आपण म्हणतो की हे सगळे लस दिले पाहिजे आणि आई वडील अगदी लस द्यायची आहे म्हणून त्या दिवशी गव्हर्नमेंट मध्ये घेऊन जातात. हे अगदीच तसंच आहे. याच्यामध्ये असं काही वेगळं नाहीये. जसं तुम्ही त्यासाठी आवर्जून तुमच्या लहान मुलांना घेऊन जाता, फक्त आता एवढाच फरक आहे की ती लहान मुलं आता मोठी झालेली आहेत आणि तुम्ही कसं त्यांना तिकडे जाऊन ती लस दिली म्हणजे ही तुम्ही दिलेली एक तुमच्या मुलांसाठी भेटच असते. नक्कीच. आणि याच्यामध्ये आणखी एक प्रश्न असा पण आहे की ही लस जी आहे याचं प्रमाण कसं असतं, म्हणजे एकच डोस असतो का याच्यामध्ये पण 1, 2, 3 असे काही डोस असतात ज्याच्यामध्ये की काही 6 महिने 1 वर्षानंतर कसं असतं या संदर्भात? याचं असं आहे की जनरली 2 डोसेस देतात, पण आता जे नॅशनल रेजिम किंवा आता भारत सरकारने काढले त्याच्यामध्ये सिंगल डोस रेजिम चालू केलेला आहे, म्हणजे एकच डोस घ्यायचा आहे. परंतु जर तुम्ही 14 वर्षापेक्षा जास्त असाल म्हणजे मोठे असाल तर तुम्हाला ते 3 याच्यामध्ये डोस घ्यावा लागतो. हे WHO रेकमेंड करतं. पण सध्या आपण सिंगल डोस रेजिम मध्ये करतो, पण जसं जसं तुमचं वय वाढतं तसं तसं तुमचे ते डोसेसची संख्या 3 होते की 0 म्हणजे आज एक घेतला तर मग 6व्या महिन्याला आणि मग 1 वर्षाला. खरं तर तुम्ही अतिशय छान अशी माहिती दिलेली आहे. HPV याच्या संदर्भामध्ये लोकांच्या ज्या शंका असतील त्या नक्कीच दूर झाल्या असतील. तरी पण HPV लस घेतल्यानंतर सुद्धा मुलींना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरची तपासणी करणं आवश्यक आहे का, आणि ते किती वर्षानंतर केली पाहिजे आणि किती किती वर्षाला केली पाहिजे? ते आपल्याला जर सांगायचं झालं तर 2 प्रकारच्या गोष्टी झाल्या. आता HPV व्हॅक्सिन घेणं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक झालं. त्यानंतर एक स्क्रीनिंग टेस्ट म्हणून असते की जर काही इन्फेक्शन झालं असेल तर त्याला स्क्रीन करण्यासाठी त्यासाठी काही टेस्ट असतात जसं की पॅप स्मिअर आणि कॉल्पोस्कोपी, आणि ह्याही आपल्या प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अगदी निशुल्क होतात. आणि याच्यामध्ये ही वयाच्या 21व्या वर्षापासून ही टेस्ट केली जाते दर 3 वर्षाला. ही म्हणजे जर त्याच्यामध्ये काही आपल्याला आढळलं तर मग त्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट देतो आणि मग त्याच्याप्रमाणे त्याचं रेजिम बदलतं. पण 21व्या वर्षापासून अगदी 65व्या वर्षापर्यंत ही जर टेस्ट केली तर अगदी थोड्याही प्रमाणात काही बदल झाले असतील, लक्षणं असतील तर ते आपल्याला लगेचच कळतात आणि त्यावर आपण लगेच त्याप्रमाणे ट्रीटमेंट करू शकतो. जर म्हणजे नाही होण्यासाठी ही प्रतिबंधात्मक व्हॅक्सिन, आणि जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर स्वतःकडे आणि जर जसं व्यवस्थित दाखवून स्क्रीनिंग पण करत राहिलं तर अगदी तुम्ही यापासून 100% टळू शकता या कॅन्सर. आणखी एक प्रश्न असा आहे की मॅडम, महिला ज्या असतात त्या महिला सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेतात, सांभाळतात, करतात, पण ज्यावेळेस त्या स्वतः आजारी पडतात त्यावेळेस मात्र ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि कुठलाही आजार असेल तर तो अंगावरती काढतात. तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता या आजारा संदर्भात देखील आणि बाकी विषय? या आजाराबाबतीत मला एवढंच सांगायचंय किंवा या स्पेसिफिक लसीकरणाबद्दल मला एवढं सांगायचं की भारतामध्ये आजपर्यंत इतके सारे जे आजार आहेत त्याच्यावर आपण मात केली आहे, जसं की देवीचा आजार म्हणजे स्मॉल पॉक्स असेल, पोलिओ असेल, डिप्थेरिया असेल, आणि याच्यावरती अगदी आपण निर्मूलन केलेलं आहे. तर जर आपण याचाही विचार केला की ही पण लस घेऊन आपण या गोष्टीचं आपण कमी करू शकतो, कारण तसं बघितलं तर कुठल्याच कॅन्सरचा आजपर्यंत असं वॅक्सिनेशन नाही आहे. फक्त HPV शी रिलेटेड कॅन्सरच आपल्याला वॅक्सिनेशन अवेलेबल आहे. तर कॅन्सर सारख्या गोष्टीसाठी जर लस अवेलेबल असेल तर आपण ती घ्यायला काय हरकत आहे. HPV लसी संदर्भामध्ये डॉक्टर ज्योती डावळे मॅडम यांनी अतिशय छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामधल्या शंका ज्या आहेत त्या शंकेचं निरसन नक्कीच झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि तरीही आपले काही प्रश्न असतील, आपल्या काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारा, आम्ही त्याचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करूयात. मॅडम, तुम्ही विश्व विशाल न्यूजला वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करू. तुम्ही माझी मुलाखत घेऊन लोकांच्या समस्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या आणि मी वाईड ऑडियन्सला माझे मत
देऊ शकले ऍज अ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर म्हणून. तर यासाठी तुम्ही माझा एवढा इंटरव्ह्यू घेतला यासाठी मी तुमची आभारी आहे. तर आपण विश्व विशाल न्यूज वरती इथंच थांबूयात आणि विश्व विशाल न्यूज वरती अशाच नवनवीन बातम्या मुलाखती पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.